नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यात इतरही काही ठिकाणी आहे, पण खूप मोठा प्रॉब्लेम येतो पाण्याच्या सलाइनिटीचा, पाण्यातल्या क्षाराचा प्रश्न येतो. आणि त्यामुळे ड्रीप, स्प्रिंकलर किंवा हे जे साधनं आपण वापरतो ओलितासाठी, त्याला सतत समस्या निर्माण होतात. तर त्याच्यावर उपाय म्हणून आता जे नवीन तंत्रज्ञान आमचे श्री सोमवंशीजी यांनी विकसित केलेलं एक तंत्रज्ञान आहे. तर ते तंत्रज्ञान आज आम्ही इथे जे रामटेकचे खासदार आहेत श्यामकुमारजी बर्वे यांच्या शेतात आम्ही ते तंत्रज्ञान वापरतोय. कारण इथे आमच्या बोरच्या पाण्याचा पीएच जवळपास 8च्या रेंजमध्ये, TDS खूप जास्त आहे. तर त्याचा आमच्या पिकावर परिणाम, कारण हे एअर इरिगेशन आम्ही इथे करतोय, तर ते पाण्याच्या थेंबांचं डाग त्या पानावर पडायचं आमच्या पिकांच्या, तर ते पडू नये याच्यासाठी हे यांचं मशीन आहे. याला नाव काय आहे सोमवंशी साहेब? इलेक्ट्रॉनिक्स वॉटर सॉफ्टनर. इलेक्ट्रॉनिक्स वॉटर सॉफ्टनर आहे. क्षारवर काम करतं, क्षार न होण्याचं काम करतं. हा, तर ते क्षार आता न होण्याचं नाहीये, ते बॉन्डिंग त्याचं ब्रेक करतं आणि ते क्षार मग ते एकमेकाला चिटकत नाहीत. कारण त्याच्यावर जे क्षार जमले म्हणतो आपण, पाईपलाईनवर म्हणा, झाडांवर जमतात ते, तर ते बॉन्डिंगमुळे होते. ते बॉन्डिंग रिलीज केलं जातं आणि मग ते अलग अलग होऊन ते वॉशआउट होऊन जातात. त्याचा दुष्परिणाम होत नाही. तुमच्या पिकाला कॅल्शियमची कमी असली तर ते कदाचित, अर्थात त्याच्यावर संशोधन आणखी बाकी असं मला वाटतं. तर मॅंगनीज आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला सेपरेट करतो. ते दोन्ही भेटले, दोन्ही एकमेकांना बाउंडिंग झाले तर स्केल बिल्डअप होतो. ते क्षार बिल्डअप होतच नाही, नवीन क्षार होत नाही आणि जुना क्षार जो असतो ते दोन्ही सेपरेट झाल्यामुळे ते दोन्ही घटक वेगळे होतात. दोन घटक वेगळे असतो तर जुना क्षार तोडतो आणि पाण्यात जमीन ब्लॉक होत नाही, डाग पडत नाही, क्षार पाण्यात जातो. केमिस्ट्रीच्या भाषेत आणि कॅल्शियम मॅग्नेशियम पण आपल्या जमिनीला भेटतं, कारण की ते निघून रिमूव्ह होत नाही, पाण्यात असतं पण क्षार बनत नाही फक्त, पण भेटतं जमिनीला, मिनरल्स भेटतात. ते नष्ट होत नाही. जे मी सुरुवातीला म्हटलं त्याला केमिस्ट्रीच्या भाषेत बॉन्डिंग म्हणतात. मॉलिक्युल बॉन्डिंग जे असतं तर ते ब्रेक केलं जातं आणि दोन्ही स्वतंत्र होतात. त्यामुळे जर तुमच्या जमिनीला, याला जनरली कॅल्शियमची कमी नसते सलाईन ट्रॅकमध्ये, पण ते वापर होऊ शकतो पाहिजे असेल तर, अन्यथा ते पावसासोबत लीच आउट होऊन जाईल. तर हे एक मशीन आता आम्ही इथं ट्रायल मध्ये मध्ये वेळोवेळी याचे परिणाम मी तुम्हाला सांगेलच. सध्याच तुर्तास आज हे केलं इथं आम्ही, म्हणून ते स्वतः इथं आले. त्यांचे इंजिनियर आहेत हे नवीनजी, त्यांनी पण इथं हे सगळं इन्स्टॉलेशनचं काम केले. धन्यवाद. ह्याला दुसरं एक सांगतो, ह्याला फिटिंग नंतर ह्याला मेंटेनन्स काय नाही. महत्वाचा मुद्दा आहे जो मी विसरलो होतो, की खरं हे आता हे लाईफ लॉंग झालं, याला पुन्हा काही नाही, फक्त एक याचं छोटस इलेक्ट्रिकचा सप्लाय द्यायला लागतो, पण तेही नॉमिनलच आहे. किती वॅटचं लागतं? 12 वॉट डीसीचं फक्त लागतं. त्यामुळे तेही मेंटेनन्स वगैरे काही नाहीये, वन टाइम सगळं आहे. हे लावल्याने म्हणजे शेतामध्ये आणि शेतकऱ्यांचा का फायदा होऊ शकते? तेच आता सांगितलं ना, की सलाईन ट्रॅक जिथं आहेत, जिथं पाण्यात क्षार खूप आहेत, खाऱ्या जमिनी आहेत, खारं पाणी आहे, तर ते त्याचे जे दुष्परिणाम शेतावर होतात ते कमी होतात त्याच्यातून. ते जे सगळ्यात चांगला दृश्य परिणाम शेतकऱ्याच्या दृष्टीने, केमिस्ट्री जाऊ त्या बाजूला, पानावर जे हे साचतात, पांढरे डाग पडतात किंवा तुमच्या याला लाईनला जे डाग पडतात ते होत नाही याच्याने. ते त्याच्यात येतात पण ते वॉशआउट होऊन जातात, निघून जातात ते. आता पानावर, आणि आमच्या एअर इरिगेशन कन्सेप्टमध्ये आम्ही सगळं पाणी पानावरच देतो, जमिनीला देतच नाही. त्यामुळे पानावर सुरुवातीला ह्या पाण्याचे डाग पडले आमच्या इथे, आता इथून पुढे पडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. ते मी नंतरच्या व्हिडिओ सांगेलच. आता त्याचं सगळं जबाबदारी आमचे हेमंत भाऊ जे इथलं सगळं पाहतात त्यांच्याच यांनी होणार आहे. आणि हे माझा एक प्रश्न होता, हे शेती व्यतिरिक्त आणखी कुठं वापरता येईल? सगळीकडे जिथे पाण्याचा वापर आहे, जिथे क्षार बनतोय, जिथे आणण्याची जी चाचते, मग घर कुठे असो, बंगलो असो, बिल्डिंग असो, अपार्टमेंट किंवा इंडस्ट्रीमध्ये कूलिंग टॉवर्स असतात, टेक्सटाईल मिल आहे, शुगर इंडस्ट्री आहे, सगळीकडे पाण्याचा वापर होऊ शकतो. हॉटेल लाईन आहे, सगळीकडे जिथे पाण्याचा वापर आहे सगळे. वॉटर ट्रीटमेंट प्लांट, RO प्लांट आहेत, त्याचे पण मेंटेनन्स येतात, त्याच्यामुळे मेंटेनन्स कमी होणार. ठीक. थँक्यू सर.